शिक्षणाचं मंदिर म्हणवल्या जाणाऱ्या शाळेत एक वेगळा आणि धक्कादायक प्रकार पाहायला मिळत आहे। एवढंच नव्हे तर झालेल्या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून झालेल्या घटनेचा निषेध तालुक्यातील सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की देवळा तालुक्यातील महालपाटणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रविवार सुट्टीचा फायदा घेत एका वर्गखोलीचे अज्ञात व्यक्तीकडून दरवाजा तोडून वर्गातील इलेक्ट्रिक फिटिंगची तोडफोड तथा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या आरो फिल्टरच्या पाईपची तोडफोड करून मोठे नुकसान करण्यात आले आहे। एवढंच नव्हे तर विज्ञान लॅब वर्गखोलीच्या काचेच्या खिडकीची काच व वर्गखोलीच्या ओट्याच्या फरशा या विकृत बुद्धीच्या अज्ञात व्यक्तीने नासधूस व तोडफोड केल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। महालपाटणे गावात असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने त्या अज्ञात व्यक्तीविरोधात सर्व स्तरातून निषेध केला जात आहे। या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक अहिरे यांनी ग्रामपंचायत कार्यालय महालपाटणे, पोलीस निरीक्षक देवळा पोलीस स्टेशन, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती देवळा व तहसीलदार देवळा यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार दाखल केली आहे। येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राच्या वर्गखोलीचे डागडोजी करून इलेक्ट्रिक सुविधा या व्यवस्थित करून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। परंतु महालपाटणे गावातील ज्या वर्गखोलीचे नुकसान करण्यात आले आहे ती वर्गखोली ही मतदान केंद्र असल्याने त्याबाबत पुन्हा तहसीलदार देवळा यांच्याकडे देखील लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। आता त्या अज्ञात व्यक्तीचा शोध व त्याच्यावर योग्य ती कारवाई देवळा पोलीस स्टेशन, तहसीलदार देवळा, प्रशासन व स्थानिक प्रशासन काय करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रबंधभूमीसाठी सुनील बेलदार, महालपाटणे, नाशिक।